आता राज्यसभेतून मोठी बातमी येते। आपच्या 7 खासदारांना राज्यसभा अध्यक्षांनी दिलासा दिलेला आहे। भाजप प्रवेशाला राज्यसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे। आपमधून गेलेल्या खासदारांची भाजप खासदार म्हणून नोंद झालेली आहे। राज्यसभेत भाजप खासदारांची संख्या आता 113 वर पोहोचली आहे। राघव चड्ढा, अशोक मित्तल, हरभजन सिंग आता भाजपचे खासदार असतील। संदीप पाठक, विक्रम साहनी, स्वाती मालीवाल हे देखील आता भाजपचे खासदार झालेत। राजेंद्र गुप्तांची भाजप खासदार म्हणून नोंद झाली आहे। तर आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, खरं तर आपकडून राष्ट्रपतींना या सगळ्या खासदारांना अपात्र ठरवा या मागणीसाठी पत्र लिहिलं जाणार होतं, मात्र त्यापूर्वीच उपराष्ट्रपतींनी यांना भाजप म्हणून भाजपचे खासदार म्हणून मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे मोठी घडामोड म्हणावी लागेल। नक्कीच ज्या दिवशी राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषद घेतली त्याच दिवशी सकाळी 7 आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदारांनी आपलं पत्र भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज होण्याची इच्छा व्यक्त करणारं हे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांना दिलं होतं। भारतीय संविधानाच्या अनुसूची 10 नुसार एकूण जर 2/3 खासदार किंवा आमदारांचा गट हा एकत्रितपणे दुसऱ्या कोणत्या तरी पक्षामध्ये स्वतःला विलीन करून घेऊ इच्छित असेल तर ते थांबवता येत नाही आणि त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू करता येत नाही। त्यामुळे भारताचे उपराष्ट्रपती जे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात त्यांच्याकडे याविषयीचा अर्ज केला होता आणि त्यांनी आता आम आदमी पक्षाच्या या 7 खासदारांना भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून मान्यता दिलेली आहे। निश्चितच आम आदमी पक्षाने याला आक्षेप घेतलेला आहे, परंतु आता आम आदमी पक्षाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याखेरीज दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही। नक्कीच, आणि त्यामुळे आपकडून केजरीवालांकडून पुढचं पाऊल नेमकं काय उचललं जातं या संदर्भात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।